नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत आडवली मालवण मधला खूप सुप्रसिद्ध असा स्वामींचा मठ आणि तुम्हाला दर्शन घडवणार आहे। हे पहा, एकदम सोनेरी सोनेरी सगळं गवत आहे, इकडे सोना आहे। कोकणात येवा आणि ह्या सोन्याचा सगळा सोन्यासारखा कोकण आता बघा आणि देवस्थान सुद्धा बघा। आता तुम्हाला मी स्वामींच्या मठात घेऊन जातोय, तर दर्शन घ्या मस्त आणि हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा, मस्त लाईक करा, सबस्क्राइब करा चॅनल। बाय बाय। तर मित्रांनो, हे पहा, हे बघा, हा इकडे मठ आहे दिसतोय आणि मी इकडून आलोय कणकवली वरून मालवणला। हा रोड तुम्हाला लागेल, अजून डिटेलमध्ये मी रोड दाखवणार आहे प्रॉपर। हा आडवलीत घुसल्याच्या नंतर गावात कच्चा रोड आहे, तो हा आहे आणि इकडे हा मठ आहे। आणि आता सविस्तर आतमध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला प्रॉपर मठाचं मी स्वामींचं सगळं दर्शन देणार आहे। बाहेरून आतून सर्व मठ सुंदर असा आहे, खूप सुप्रसिद्ध असा हा कोकणातला स्वामींचा मठ आहे। तर येवा, कोकण आपलाच असा सगळ्यांचा, आणि इकडची देवदर्शनं घेतली पाहिजेत, कोकणात फिरलं पाहिजे। धन्यवाद। पहा, आपण मठाजवळ जवळ आलेलो आहे। तुम्हाला मी आता पूर्ण पहा, एवढ्या सुंदर अशा या जागेवरती हा संपूर्ण मठ आहे। मठाच्या समोरच्या भागात आपण जाणार आहोत। इकडे स्टेज आहे, इकडे सगळी भजन आणि सगळे प्रोग्राम होत असतात। किती सुंदर माळ आहे बघा, माळ रान। पावसातून हे एकदम ग्रीन होतं आणि आता सगळं सोनं झालेलं आहे। हे बघू शकता तुम्ही, गवत सोन्यासारखं दिसतंय, म्हणून कोकणात सोनं पिकवतो आम्ही। हे सगळं सोनं आहे, हे बघा। आणि सोनं हवं असेल तर कोकणात या, कोकणातल्या गड किल्ल्यांना आणि देवस्थानांना भेट द्या। कोकणचा विकास करा, कोकणचा विकास झाला पाहिजे आणि पर्यटक आले तर कोकणचा विकासात अजून भर पडेल। हे पहा, आता आपण मठाकडे चाललो आहोत। तर मठाचा हा समोरचा भाग आहे। सध्या पर्यटक कमी येतात। हा मठाचा संपूर्ण समोरील भाग आहे। तर मित्रांनो, मठामध्ये शूटिंगची परमिशन नाही आहे, तर हा मठ आहे, मी तुम्हाला बाहेरूनच दाखवतोय आणि दाखवलं आहे अगोदर सुद्धा। तर हे तुम्ही इकडून असं दर्शन घेऊ शकता, इकडे येऊन। आतमध्ये परमिशन नसल्यामुळं मी हे बाहेरून तुम्हाला मठ दाखवतोय आणि रस्ता पूर्ण दाखवलेला आहे। त्या वेळेमध्ये तुम्ही या, मठाला भेट द्या। इथे खरंच जागृत असं हे स्थान आहे। माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण या मठातून झालेल्या आहेत, त्यामुळे मी हा आज सुंदरसा तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींचं दर्शन देतोय। जय जय स्वामी समर्थ।